smart technologies, smart administrators, and smart people. Policy is, some of the smart policies could be, the most important is you have to save lives of people. Every citizen should be insured for accidents on roads. Thus, question arising of paperwork reduces. Importance should be given to saving lives. There should be emergency corridors should be created during emergency. Then home surveillance, it should be synchronized with the closest police station, and police should arrive in the given spot within next 2 to 3 minutes. Ambulance service and disaster cell should be easily accessible in times of crisis, and all junctions should be having CCTV cameras. Then public transport there should be dedicated lanes. There should be GPS system which should be in place to assess the movement of public transport, speed and location of the vehicles which are over speeding. And adequate and prompt action should be taken. And there should be standard laws for public and private vehicles. Adequate provision to facilitate public transport availability on smartphones to get real-time information. Zebra crossing with proper indication must for all junctions and intersections. Footpaths should be made accessible for all citizens, including specially abled people. Provision of analyzing taxes, bills should be a click away. For example, property tax, electricity bills, water, road taxes, etc. All personal details pertaining to citizens in case of emergencies, that is residential address, contact number, blood group, it should be available with requisite authorities. The toll plazas, if cars are going with full capacity, should get subsidy, and there should be reduced toll charges, thus giving importance to carpooling and reduction in congestion. Thank you. My name is Vikram Parajuli. Hello, 1 minute. Sir, hello. Please. Sir, 1 minute. 2 minutes. Excuse me, sir. नमस्कार, माझं नाव राजू देशमुख, नवी मुंबईतील एक सामान्य नागरिक. भविष्याची धोका, भीती हे जल आहे. त्या साहेबांनी आत्ताशी थोड्या वेळापूर्वी बोलले. मोरबे धरण हा एकच आपला प्रकल्प आहे आणि येणारा पावसाचा अवेळी आणि कमी प्रमाण हा आयुष्यातला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला एक घटक आहे, पाणी. आणि ह्या पाण्यावरती मोरबे धरणा व्यतिरिक्त जर जलसिंचन आणखीन कुठे जास्त करता येईल याच्याकडे ह्या स्मार्ट सिटीचं पहिलं लक्ष असलं पाहिजे. पाणी नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे तुमचे रस्ते, तुमचे बाग बगीचे हे सर्व शून्य. पाणी पाहिजे. म्हणजे पाणी कुठून येणार? तर आपलं पर्यावरण आपण सुधारलं पाहिजे. आपण कन्स्ट्रक्शन करतो, बिल्डिंगना परवानगी देतो, मोठमोठे टावर उभे राहतात, पण त्यांना एक परमनंट तुम्ही आत घालत नाही की पहिली बिल्डिंग बांधायच्या आधी तिथे झाडं लावा. त्याच्या पूर्ण कंपाऊंड मध्ये झाडं लागली पाहिजे. पर्यावरण तेव्हाच पाऊस पडेल किंवा तेव्हाच बाष्पीभवन होईल, तेव्हा झाडं असतील तेव्हा तुम्ही जगणार आणि आम्ही जगणार. आणि एवढ्या प्रमाणात जे गाड्या व्हेकल्स फिरतात, नायट्रोजनचं प्रमाण वाढलंय, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं. आणि झाडं असेल तर मला वाटतं ते ऑक्सिजन प्रमाण आपल्याला मिळेल. कालांतराने ऑक्सिजन विकत घ्यायला जावं लागेल आपल्याला. म्हणून आपण ठिकठिकाणी ज्याच्याकडे पैसा आहे तो फार्म हाऊस विकत घेतोय. म्हणजे जुन्या काळी आपल्याला गावी जायचं असेल तर कच्चे रस्ते, मातीचे रस्ते, आणि त्याच्यामुळे पाणी पावसाचं तिथे अडलं जायचं, जमिनीचं पाण्याचं स्तर तसंच राहायचं. पण शहरामध्ये आपण बघतो की छोट्या छोट्या गल्लीत पण काँक्रिटीकरण, कारण त्यातून पैशाचं उत्पन्न आहे. पण तिथे थोडंसं जर माती ठेवून आपण थोडंसं पाण्याचं झिरपणं जर त्या जागेवर झालं तर मला वाटतं पर्यावरण आपणच वाचू आणि पाण्याचा स्तर पण आपणच वाचवायला आपण स्वतः तयार करू. आणि ही MIDC आणि नवी मुंबई महानगरपालिका, वास्तविक पाहता माझी या ठिकाणी प्रामुख्याने महत्त्वाची सूचना आहे की ह्या शहराचं डेव्हलपमेंट प्लॅन तयार होणं सर्वात प्रथम गरजेचं आहे. कारण डेव्हलपमेंट प्लॅन नसेल तर काही या तुम्ही स्मार्ट सिटी कोणत्या आधारे बनवाल हा प्रामुख्याने माझा प्रश्न आहे. या ठिकाणी आता शासनाने 2.5 FSI मंजूर केलेला आहे, परंतु या ठिकाणी आपण शहरामध्ये ओपन पेस कुठं आहेत? आज आपल्या शहरामध्ये ओपन पेस किती आहेत ह्याचा खुलासा स्मार्ट सिटी बनवताना आयुक्तांनी प्रामुख्याने विचारात घेण्यात यावा. त्याचबरोबर उद्या एखादी घटना घडली या शहरामध्ये
तर आपल्याकडे ट्रान्झिस्ट कॅम्प नाही आहे. त्या ट्रान्झिस्ट कॅम्प आम्ही प्रत्येक वेळेला, मी गेल्या 2 टर्म नगरसेवक असताना प्रत्येक वेळेला बजेट प्रोव्हिजन व्हायची, परंतु ट्रान्झिस्ट कॅम्पसाठी महानगरपालिकेने प्रथम प्रयत्न करावा अशी मी या ठिकाणी सूचना मांडतो. त्याचबरोबर झोपडपट्टी शहराचा विकास झाला, परंतु पूर्वेकडची झोपडपट्टी आणि पश्चिमेकडची थोडीफार झोपडपट्टी ही अजूनपर्यंत तशीच आहे. तर या ठिकाणी SRI किंवा झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आपण स्मार्ट सिटीमध्ये भरीव तरतूद करून केंद्र सरकारकडे पाठवावी अशी मी या ठिकाणी सूचना मांडतो. त्याचबरोबर पाणी गळती या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. अजूनपर्यंत माननीय आयुक्तांनी पाणी गळतीच्या संदर्भामध्ये कोणतीही उपाययोजना राबवलेली नाही. तर पाणी गळती रोखण्यासाठी म्हणून ठोस उपाययोजना माननीय आयुक्तांनी तात्काळ सुरू करावी अशी मी या ठिकाणी सूचना मांडतो. त्याचबरोबर शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, तर या ठिकाणी माझी सूचना आहे की पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपण परिवहनला महानगरपालिकेने भरीव तरतूद देऊन या ठिकाणी छोट्या मिनी बस घेऊन सेक्टरमध्ये जर आपण मोफत या ठिकाणी नागरिकांना प्रवास करण्यासाठी म्हणून आपण जर संधी दिली तर आपल्याकडे जे प्रदूषण होत आहे ते रोखण्यासाठी म्हणून मदत होईल. कारण नागरिकांना एक अंगवळणी लागेल की आपण पब्लिक ट्रान्सपोर्टमधून जाणं गरजेचं आहे. या एक सूचना आहेत. त्याचबरोबर हागणदारी मुक्त करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने विविध योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत, परंतु आज आपण सर्व नागरिकांना मी या ठिकाणी सांगतो की तुम्ही प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये पहिल्यांदा घुसा. त्या विभाग कार्यालयामध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला अतिशय दुर्गंधी त्या ठिकाणी येत आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्या घरापासून आपण सुरुवात करावी अशी मी या ठिकाणी सूचना मांडतो. त्याचबरोबर वास्तविक पाहता आजच्या या स्मार्ट सिटीला चर्चासत्रामध्ये सिडकोचे अधिकारी किंवा MIDCचे अधिकारी सुद्धा होणं आवश्यक होतं. माननीय आयुक्तांनी आणि माननीय महापौरांनी वास्तविक पाहता त्यांना निमंत्रण करणं गरजेचं होतं. कारण आपण महानगरपालिका ही कोणत्याही आज आपल्याकडे 1 इंच सुद्धा जागा नाही. प्रत्येक जागेवर हा MIDC आणि सिडकोचा अधिकार असल्या कारणाने आज आपल्याकडे जागा नसल्या कारणाने अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत. माननीय आयुक्त साहेब, आपण आता मोठ्या धूमधडाक्यामध्ये टॉयलेटची आपण सुरुवात केली, परंतु आपण आजही तुम्ही जा आत्ता टॉयलेटसाठी मलप्रक्रिया केंद्रामध्ये कुठलंही त्याचं कनेक्शन नाही. गटारामध्ये आजही तुम्ही जर गेलात तर टॉयलेटची व्यवस्था ही गटारामध्ये आपण सोडलेला आहे. तर ती कृपया करून तो तात्काळ त्याच्यासाठी आपण मलप्रक्रिया केंद्रामध्ये टॉयलेटची जी व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये आपण त्याचा समाविष्ट लाईन टाकून प्रत्येक मलप्रक्रिया केंद्रामध्ये जाईल याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर मलप्रक्रिया केंद्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्हाला त्यावेळेला शहरातल्या लोकांना माननीय आयुक्तांनी आणि तात्कालीन महापौरांनी सांगितलं की हे पाणी आम्ही मलप्रक्रियेमध्ये जेवढं पाणी आज निर्माण होत आहे शुद्धीकरण करून, परंतु ते आज प्रत्येक ठिकाणी खाडी सोडले जातं. माझी या ठिकाणी सूचना आहे की ते पाणी जर आपण प्रत्येक कनेक्शन सेपरेट जर पाईपलाईन टाकून प्रत्येक सोसायटीला जर आपण ते दिलं तर निश्चितच सोसायटी त्या ठिकाणी स्वखर्चाने आतमध्ये ते पाणी टॉयलेटसाठी व झाडा झुडपासाठी ते वापरतील अशी मी या ठिकाणी आपल्याला ठाम विश्वास माझा आहे. म्हणून मी ज्या सूचना मांडलेल्या आहेत त्या कृपया करून आपण स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यासाठी म्हणून आपण घेण्यात यावा. धन्यवाद. ओके हमने देखा यहाँ पे बहुत लोग फ्रस्ट्रेट होके सब पर्सनल प्रॉब्लम्स बाहर निकाल रहे हैं. ओके, हियर वी आर नॉट टू क्रिटिसाइज. ओके, हमको नवी मुंबई के अगेंस्ट में बात नहीं करना है. वी वांट टू गिव सॉल्यूशंस एज टू कि हम स्मार्ट सिटी कैसे बनाएं. राइट, व्हाट वी आर डूइंग इज हम लोग सिर्फ ये बोल रहे हैं कि नवी मुंबई में ये प्रॉब्लम है वो प्रॉब्लम है. हाँ भाई, प्रॉब्लम सबको है, ठीक है. मैं महाराष्ट्रीयन हूं, मैं हिंदी में बात इसके लिए कर रहा हूँ. द रीजन इज बिकॉज सबको समझ में आना चाहिए कि क्या हो रहा है, ठीक है. ओके, फर्स्ट पॉइंट, ये गणपति में हमने देखा, ये मैंने अपने दोस्तों के साथ, हम लोग 10 लोगों का टीम
गणपति विसर्जन के दिन हम लोग उतर के पूरा रास्ता साफ कर रहे थे वाशी में, लिटरली वी डिड दैट। ओके, द प्रॉब्लम इज कि अभी तक हमारी मेंटालिटी चेंज नहीं हुई है। मेरे एटलीस्ट 5 से 6 दोस्तों के मॉम डैड ने उनको रास्ते पे जाके साफ सफाई करने के लिए मना किया है, क्योंकि तुम ऐसा गंदा काम मत करो, ठीक है। सो व्हाट आई वुड सजेस्ट इज हमको आगे जाके एटलीस्ट वी विल हैव टू डू समथिंग वेयरिंग वी ट्राई टू चेंज द मेंटालिटी ऑफ द पीपल। ओके, फर्स्ट पॉइंट। Second, since it's a smart city, so I think 24/7 restaurants is what we should expect. In Navi Mumbai, at least we should have 24/7 restaurants. जहाँ पे अगर we are making a smart city, तो बहुत सारी companies आएंगी तो उनको खाने पीने के लिए we should not wait for a time. Okay, so it's one of my suggestions. And of course, I would like to thank Mr. Shezade and Mr. Chabuk Swar because they saw us on the streets और उन्होंने आके हमको बोला कि आप यहाँ पे आइए और आप अच्छा काम कर रहे हैं तो आप यहाँ पे suggestions दे सकते हैं। Okay, so the solution is go for a 24/7 restaurant and let's try to do something जहाँ पे हम लोगों की mentality change कर सकते हैं कि cleaning is not a bad job, cleaning is a good job. Okay, thank you. कृपया आपण हे एक 10 मिनिटं आपण देऊया जेणेकरून हा कार्यक्रम हा इथे ज्या नागरिकांच्या संकल्पना आहेत त्या कमीत कमी शब्दात मांडाव्यात, अचूक संकल्पना मांडाव्यात, कारण रिपिटेशन आता जास्त होत चाललंय। विनंती आहे। हॅलो, माझं नाव शैलेंद्र सातवे। माननीय व्यासपीठ यांना मी एक अशी विनंती करतो की स्मार्ट सिटीकडे जाताना पर्यावरणाकडे आपल्याला कानाडोळा करून चालणार नाही। तर त्या संदर्भात मी अशी सूचना करू इच्छितो की आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे अखत्यारीत जेवढे दुकानदार आहेत, मॉल्स आहेत, त्यांना एक कापडी पिशव्या बनवण्यात याव्यात। त्याच्या पुढच्या साईडला त्यांचे दुकानांचे लोगो व मागच्या साईडला आपली नवी मुंबई महानगरपालिका स्मार्ट सिटी याप्रमाणे असावे, जेणेकरून आपल्या चळवळीला सुद्धा ठीकशी अशी हे मिळेल, म्हणजे चालना मिळेल आणि लोकांनाही ती जनजागृती होईल। छान, धन्यवाद। हॅलो, हा 1 मिनिट, सिटीजन बोलून दे। हॅलो, हॅलो, बोला तुम्ही बोला। माझं नाव अरविंद पाटील आहे, मी कोपरखंडाला राहतो आणि मी जू गावचा मूळ निवासी आहे। हॅलो, आपलं शहर किती स्मार्ट झालं तरी ज्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, ह्याला आपण टाळू शकत नाही। आणि मला वाटतं आज नवी मुंबई महानगरपालिकेपुढे अनधिकृत बांधकाम ही मोठीच समस्या आहे। तर हे अनधिकृत बांधकाम का होतात, तर मला काही जास्त खोलात जायचं नाही, पण आमच्या गावाला आमच्या प्रकल्पग्रस्त बांधवांना आम्ही विचारलं की तुम्ही अनधिकृत बांधकाम का करता, परवानगी का घेत नाही। ते सरळ म्हणतात की आम्हाला पालिका परवानगी देत नाही। तर पालिका परवानगी का देत नाही ह्या गोष्टीचा एक विचार व्हावा आणि ह्या बाबतीत जे कायदे असतील ते सोपे करावे आणि आमच्या प्रकल्पग्रस्त बांधवांचे समुपदेशन करण्यात यावे, जेणेकरून ते कायदेशीर परवानगी घेऊन बांधकामं करतील। आणि अनधिकृत बांधकामाची दुसरी जागा म्हणजे सरकारी मोकळ्या जागा। तर सरकारी मोकळ्या जागांवर अतिक्रमणे का होतात, कारण त्या सरकारी मोकळ्या जागा सरकारने बेवारच्या सारख्या सोडलेल्या आहेत, त्याच्यावर कुणाचंही लक्ष नाहीये। त्याच्यामुळे एक राजकीय, प्रशासकीय आणि वाणिज्य या 3 शक्ती एकत्र येऊन त्या मोकळ्या जागांच्या अतिक्रमण करतात, त्या आपल्या कब्जात घेतात आणि तिथे टॉवर उभारतात। टॉवर उभारीपर्यंत पालिकेला ते काही दिसत नाही, लक्षात येत नाही। मग नंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई होते। मग कारवाई होते, हे नुकसान कोणाचं होतं? हे जे गरीब लोक आहेत, ज्यांना आपले अधिकृत घरं परवडत नाहीत, ते अनधिकृत बांधकामाकडे स्वस्त घर म्हणून विकत घेण्यासाठी जातात। सांगतोय, 2 मिनिटं थांबा, लगेच घाई करू नका। पालिकेला 20 वर्ष गेली हा प्रश्न सोडवण्यासाठी, मला 20 मिनिटं तरी द्या। साहेब, आपण सगळ्यांसाठी 10 मिनिटं म्हणालोय। ठीक आहे, मला 10 मिनिटच पुरेसे आहेत, मी 5च मिनिटं म्हणतो।
सगळ्यांसाठी 10 मिनिटं आहेत ती आता, म्हणजे समारोप करायचं. ठीक आहे सर. पहिली गोष्ट म्हणजे पालिकेने त्या बाबतीचे कायदे सोपे करावे आणि ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही, त्यांना कळत नाही, त्यांच्यासाठी ते कायद्याचं समुपदेशन, त्यांच्यापर्यंत हे कायदे कळावे, पोचावेत म्हणून पालिकेने ह्या बाबतीत प्रयत्न करावेत. आणि दुसरी बाब म्हणजे मी तर आधीच म्हणालो, राजकीय, प्रशासकीय आणि वाणिज्य या 3 शक्ती एकत्र येतात आणि अनधिकृत बांधकामं होतात. ह्या बाबतीत कोणाचाही दुमत नसेल असं मला वाटतंय. तर हे बांधकाम अगर सुरू होत असेल त्याच ठिकाणी जर रोखलं तर ही अनधिकृत बांधकामं होणार नाही. आणि ज्या शासकीय मोकळ्या जागा आहेत त्याच्यावर एकतर पालिकेने गार्डन्स निर्माण करावे किंवा रेल्वेची जशी योजना आहे, रेल्वे शेतीसाठी नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना ती जागा भाडेतत्वावर देते, तसे पालिकेने ह्या जागा ज्यांना शेती करण्याची इच्छा असेल, ज्याच्यातून कोणाचं पोट भरत असेल, 2 पैशाचं इन्कम होत असेल तर त्यांना द्याव्या. एवढीच माझी सूचना होती आणि हे सोल्युशन आहे असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. माझं नाव विकास महाडिक आहे आणि मी ऐरोलीत राहतो. या शहरातल्या समस्यांचा चर्चा बराच वेळ झाली असेल, त्यामुळे मी जास्त बोलत नाही, रिपीट होईल. एक पहिली गोष्ट म्हणजे या शहराला लागलेला सगळ्यात मोठा साप म्हणजे अनधिकृत बांधकामं. आपण असं म्हणतोय की नवी मुंबई गावात नवी मुंबई नाही, गावांमध्ये नवी मुंबई नाही, झोपडपट्ट्यांमध्ये नियोजन नाही. मला पहिला प्रश्न पडतो की या स्मार्ट सिटीचा समावेश कसा काय झाला. कारण खऱ्या अर्थाने जर बघितलं असेल तर फक्त नोडचं ऑब्झर्वेशन करण्यात आलेलं आहे. गावामध्ये जाऊन जर खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींचं पाहिलं गेलं तर फार अतिशय वाईट परिस्थिती आहे. म्हणून अनधिकृत बांधकामांवर काहीतरी ठोस उपाययोजना झाली आणि प्लॅनिंग झालं तर एक तो विषय सुटू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे पार्किंग. आज लोकसंख्या झाली कमी आणि गाड्या वाढल्या, जास्त झाल्या आणि त्यामुळे पार्किंगची समस्या या शहराला मोठी आहे. मला वाटतं हे 2-3 विषय सोडवले ना तर मग खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीमध्ये आपण जातोय आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे की पार्किंग, अनधिकृत बांधकामं, फुटपाथावरची फेरीवाले हे विषय कधी सोडवणार आपण. ह्या विषयांना सोडवण्यासाठी पहिलं प्राधान्य देण्याची गरज आहे. आपसुकच आपण सगळ्या गोष्टी होत राहतील. म्हणजे पुढचं खूप प्रोजेक्ट आपण करायला जातोय आणि नेमकं हेच विषय मागे राहत आहेत. कोर्टाला त्या संदर्भातली चिंता व्यक्त करावी लागली. फेरीवाल्यांनी जो काय फुटपाथ सगळे काबीज केले, 70 ते 80 हजार फेरीवाले आज घुसलेले आहेत. कुठले आहेत? चेंबूर, मानखूर, मुंब्रा. हे सगळं कधी करणार जे हातात आहे ते. आपण हातात आहे ते नाही करत आणि हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. विशेष म्हणजे हातात आहे ते आपण प्रॅक्टिकली सोडवायला पाहिजे ते सोडवत नाहीये. विशेष म्हणजे पार्किंगची इतकी भयानक परिस्थिती यानंतर निर्माण होणार आहे की जी मुंबईला सतावते तेच आपल्याला सतावायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मल्टीपर्पज किंवा बहुउद्देशीय पार्किंग का केलं जात नाही. त्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये जा, दुतर्फा लागलेल्या गाड्या उभ्या राहतात, त्याच्या बाजूला एक भूखंड आहे, तिथे ते पार्किंग उभं करायला पाहिजे. जे करायला एक तर अवास्तव खर्च करून इतके प्रोजेक्ट बांधलेले आहेत की त्यांच्यावरचा खर्च, तो खर्च कुठे गेला. हजारो कोटी रुपये अशा अवास्तव खर्च करून बांधलेले आहेत की हे सगळं ह्या पार्किंग हे गोष्ट कुठे आहे. छोट्या छोट्या प्लास्टिक मुक्त शहर नाही. माझ्या चिपळूण गावात जा, चिपळूण तालुक्यात संपूर्ण चिपळूण प्लास्टिक मुक्त आहे. एकही तुम्हाला कुठल्याही फेरीवाल्याकडे प्लास्टिकची पिशवी भेटणार नाही. आमच्या नवी मुंबईत काळ्या प्लास्टिकच्या पिशव्या, ह्यावर आपण अजून विजय नाही मिळवला आणि स्मार्ट मिटीकडे चाललोय. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, काय फार नाही याच्यात. इच्छाशक्तीची गरज आहे, ती इच्छाशक्ती नाही आमच्या अधिकाऱ्यांकडे, आमच्या पदाधिकाऱ्यांकडे, काही नाही. प्लास्टिक मुक्त करण्यासाठी कशाला पाहिजे स्मार्ट सिटीचे 500 कोटी रुपये. तर ह्या गोष्टी साध्या साध्या आहेत, त्या होऊ शकलेल्या नाहीयेत. हगंदरी कोणतरी विषय काढला, खरी गोष्ट आहे. जा सकाळी पहाटे 5 वाजता तुर्बे स्टोअरला, गावावरून येताना बघा, नाक तुम्हाला मुठीत नाही धरावं लागलं तर सांगा मला. महापौरांच्या तेच हगंदरी मुक्त पहिल्यांदा करा आणि मग नंतर हे स्मार्ट सिटीचं करा, ही सूचना आहे. ही सूचना आहे. पहिल्यांदा ते तुर्बा स्टोअर, ते हनुमान नगर, हे महापौरांच्या इकडचं काही भाग जा बघा, गटारावर बसतात सकाळी पोरं.
बरोबर गटाराच्या वाहत्या पाण्यावर बसतात मस्तपैकी आणि हागंदरी मुक्त तिसरं देशात आपल्याला पुरस्कार मिळाला. मलाच आश्चर्य वाटलं त्याला कसं काय मिळतं, हे काहीतरी हाय गडबड आहे. संत गाडगे बाबा अभियान कसे काय मिळाले 3-3 4. मला आश्चर्य वाटतं या महाराष्ट्रात. मॅनेज बघा हे रमाकांत म्हात्रे म्हणतात मॅनेज, कसं काय होतंय मला कळत नाहीये. एवढे प्रॉब्लेम आहेत इथे या शहरामध्ये, गावांमध्ये इतके प्रॉब्लेम आहेत की एकही आयुक्त साहेबांनी गावाचा कुठला दौरा केला मला माहित नाही. जा गावं बघा 29 काय प्रॉब्लेम आहेत. ओ इंच लढू चालले इथं, अंत्यत्र बाहेर निघत नाही, फायर ब्रिगेडची गाडी जात नाही, अँब्युलन्स जात नाही, कुठलं नियोजन नाहीये. आणि स्मार्ट सिटी मध्ये होतं 29 गावं. स्मार्ट सिटी नाही, स्मार्ट व्हायचं आपल्याला. अहो स्मार्ट सिटी मध्ये अंतर्भाव कसा केला हाच मोठा प्रश्न आहे. स्मार्ट सिटी व्हायचं काय, ते 500 कोटी घेण्यासाठी आपण सगळं करतोय, पण जे 5000 कोटी आतापर्यंत खर्च झाले त्याचं काय, हजारो कोटी खर्च झाले नाही ते प्रोजेक्ट झाले गेलेत.